शास्त्रचर्चा, श्रींची योग्यता, देवता, लक्षण, वैयक्तिक प्रयोग, प्रचिती, भाग दुसरा. दुसऱ्या एका वेळी एक हस्तसामुद्रिक ज्योतिषी आले होते. तेही मुंबईला हात पाहण्याचाच व्यवसाय करणारे होते. अनेक हात पाहिलेले असल्यामुळे त्यातील अनेक बारकावे त्यांना माहीत होते. काही दिवसांचे फरकात पण हानीलाभाची तारीख काढण्यात विशेष वाकबगार होते. तेही श्री स्वामी उत्तम हस्तसामुद्रिक जाणतात असं ऐकून मुद्दाम आले होते. प्रथम श्री स्वामींनी त्यांना झटकून टाकावं तसं केलं. म्हणाले, आम्ही कसले गावढळ कुडबुडे ज्योतिषी. फक्त भारतीय पद्धतीमध्ये सांगितलेल्या ध्वज, त्रिशूळ, शंख, चक्र असल्या खुणा बघून काहीतरी सांगणार. मी काही शिकलेला नाही. इंग्रजी मला मुळीच येत नाही. या हस्तसामुद्रिक शास्त्राचं संशोधन, मनन त्याच भाषेत विस्ताराने अधिक झालेलं आहे असं म्हणतात. त्यामुळे माझं ज्ञान तुटपुंज आहे, वगैरे वगैरे. सुरुवातीला हे सर्व ऐकून आलेले गृहस्थ जरा सुखावल्यासारखे वाटले. श्री स्वामींचंच विधान पुढे उचलून निरनिराळे इंग्रजी ग्रंथ आणि त्यांचे विचारप्रवाह यावर विद्वत्ता प्रचूर बोलत होते. नंतर प्रत्यक्ष फलज्योतिष हस्तसामुद्रिक शास्त्रानं कसं वर्तवतो वगैरे सांगत होते. त्यावेळी श्री स्वामींनी विचारलं, अमुक पद्धतीचा प्रश्न असेल तर तो तुम्ही कसा सोडवता? प्रश्न ऐकून ते जरा खजील झाले, कारण त्या पद्धतीचे त्यांचे प्रश्न बहुतांश चुकत असत. केलेलं निदान चुकीचं होत असे. चुकून वर्मावर बोट पडावं तसं झालं. नंतर त्यांनी श्री स्वामींचा हात पाहण्याची इच्छा व्यक्त केली. श्री स्वामींनी आपला हात दाखवला. हात पाहिला मात्र त्यांना वाटलेलं आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर मावत नव्हतं. तोंडात बोट घालणंच काय ते बाकी होतं. हाताचा मऊ लुसलुशीत स्पर्श, गुलाबी छटेचा स्वच्छ नितळ हात, प्रत्येक रेषा ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण. चिन्ह शोधायची फारशी गरज नाही. प्रत्येक चिन्ह पाहणाऱ्याचे डोळ्यात घुसावे इतकं स्पष्ट आणि चांगलं. फलज्योतिषाविषयी विशेष चर्चा झाली नाही. फक्त ते एवढंच म्हणाले, स्वामींना अगोचर असं शास्त्र नाही. सर्वच गोष्टी पूर्णतेला गेलेल्या. अर्धवट अगर कमी काहीच नाही. मी आपणाला ओळखण्यात चूक केली, क्षमा करा. असं म्हणून त्यांनी श्री स्वामींचे पायांवर डोकं ठेवलं. त्यामुळे श्री स्वामींच्या हातावरील रेषांचं स्पष्टीकरण आणि फळ आम्हाला ऐकायला मिळालं नाही. पण याच चर्चेच्या अनुषंगाने श्री स्वामींनी मात्र शरीरावरील निरनिराळ्या खुणांची माहिती ओघात सांगितली आणि आश्चर्य असं की त्यातील बऱ्याच श्री स्वामींचे शरीरावर अगदी स्पष्टपणे दिसत असत. त्यातील माझ्या लक्षात असलेल्या विशेष खुणा म्हणजे श्री स्वामींचे कपाळावर एक चंद्राकृती होती. अगदी भालीचंद्र असे धरिला असं म्हणावं इतकी स्पष्ट. दुसरी खूण दोन्ही हातांचे खांद्याजवळ पाठीकडे एखाद्या स्वरूपसुंदरीच्या कपोलांना पडणाऱ्या खळीप्रमाणे खळी होती. दोन्ही खांद्यांवर होती. तिसरी नाकाची ठेवण. चौथी पातळ नितळ त्वचा. त्या खुणांवरून ज्योतिषी काय ठरवतात मला माहीत नाही. अशाच गप्पांच्या ओघात एकदा स्वामींनीच अंगाचा बांधा, तीळ, दृष्टी, हात, पाय, पोट, छाती, बोटं यांची ठेवण, त्वचेचा रंग वगैरे यांचे गुणधर्म सांगितले होते. पाहिल्याबरोबर माणूस कोणत्या प्रवृत्तीचा आहे हे समजायला या सर्वांचा उपयोग होतो एवढंच माझ्या लक्षात आहे. याच अनुरोधाने आलेल्या माणसाचे मनात काय आहे, अगर तो कोणत्या कामाला आला आहे हे तुम्ही कसं ओळखता असं मी विचारलं होतं. त्यावर स्वामी म्हणाले की एकदा आत्म्याचे प्रकाशात वाचण्याची अगर पाहण्याची शक्ती प्राप्त झाली की कुणाही प्राणीमात्राचे मन वा अंतःकरण आम्हाला अगोचर नसतं. पण नेहमी किंवा सर्रास आम्ही प्रकाशात पाहतो असं मात्र नाही. काही वेळा पाहतो, काही वेळा नाही. तरीसुद्धा सर्वसामान्यपणे भौतिकशास्त्राचे आधाराने सुद्धा माणसाची प्रवृत्ती किंवा त्यावेळी त्याचं चालू असलेले विचारप्रवाह ओळखता येणं फारसं अवघड नाही. तुलासुद्धा ते थोड्या अभ्यासाने जमेल. मी खुश होऊन गेलो. एकतरी विधी समजणार म्हणून आनंदाने लगेच म्हणालो, कसं ओळखायचं असतं ते? त्यावर श्री स्वामींनी बरंच काही सांगितलं. सर्वच नीट समजलं नाही, पण लक्षात आहे ते असं.
जगातील प्रत्येक वस्तू प्रकाश परावर्तित करीत असते. प्रकाश परावर्तित करण्याची क्षमता प्रत्येक वस्तूची निरनिराळी असते. पैलू पाडलेला हिरा जास्तीत जास्त चांगल्या रीतीने प्रकाश परावर्तित करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तू प्रकाश परावर्तित करीत असते, हा मुख्य सिद्धांत. त्यानंतर त्यांनी राजा रविवर्मा यांनी काढलेल्या देवदेवतांच्या चित्रांची मुद्दाम चिकित्सापूर्ण माहिती सांगितली. त्यातील महत्त्वाचा भाग असा होता, प्रत्येक देवदेवता ऋषी यांचे राजा रविवर्म्याने काढलेलं चित्र वैशिष्ट्यपूर्ण आहे. देवता अगर पूजनीय व्यक्तींचं चित्र काढताना त्यांच्या मस्तकाभोवती प्रभावळ काढलेली असते. ही प्रभावळ केवळ हौस किंवा त्या देवतेचं श्रेष्ठत्व, सौंदर्य, महत्त्व वाढवण्यासाठी काढलेली नाही. त्या देवतेची वृत्ती, प्रवृत्ती, सामर्थ्य त्या प्रभावळीवरून समजतं. प्रभावळ ही एक उन्नत आत्म्याच्या लक्षणांपैकी एक आहे. त्यामुळे प्रभावळीचा रंग, विस्तार, प्रकार यावरून त्या त्या देवता अगर व्यक्ती यांचं सामर्थ्य, पद्धत वगैरे ठरवता येते. या गूढशक्तीची जाणीव सर्व चित्रकारांमध्ये फक्त राजा रविवर्म्याला होती असं दिसतं. ही प्रभावळ म्हणजे त्या त्या देवतेची अगर व्यक्तीची प्रकाश परावर्तित करण्याची क्षमता. जसा हिरा आपल्या प्रकाश परिवर्तनावर आपली किंमत ठरवतो, वाढवतो, तसंच या प्रभावळीवरून देवदेवता व्यक्ती यांची शक्ती, त्यांची उन्नत अवस्था समजत असते. देवदेवतांच्या बाबतीत परावर्तित प्रकाश जाणवण्या इतका जास्त असतो, म्हणून त्यांची प्रभावळ स्पष्टपणे दिसते. पण अशीच प्रभावळ कमी जास्ती प्रमाणात प्रत्येक वस्तुमात्राला असते. दगडापासून माणसापर्यंत प्रत्येक वस्तू प्रकाश परावर्तित करीत असते. त्यामुळे प्रत्येक वस्तूभोवती अशीच प्रभावळ असते. त्याचा प्रखरपणा किंवा तेज सहज जाणवण्या इतकं काही सत्पुरुषांचे बाबतीत आढळतं. आपण नकळत म्हणतो सुद्धा, काय तेज आहे. ते तेज त्यांच्या चेहऱ्याचं नसतं, या परावर्तित प्रकाशाचं असतं. जी वस्तू अगर मानव जास्त प्रमाणात प्रकाश परावर्तित करते तीच श्रेष्ठ अगर पूजनीय ठरते. व्यवहारात हिरा सर्वात मूल्यवान असतो तसंच या अशा प्रभावळीचे रंग हे त्या व्यक्तीचे, वस्तूचे अगर आत्म्याचे प्रतिबिंब असतं. म्हणूनच प्रतिबिंबाचं पृथक्करण व्यवस्थित करता आलं तर त्या आत्म्याची ओळख पटणं कठीण जात नाही. ओळख पटली नाही तरी त्याची विचारधारा समजण्यास मुळीच अडचण पडत नाही. श्री विष्णू, राम, कृष्ण यांच्या प्रभावळी निळसर असतात. विशिष्ट प्रसंगाचं चित्र असेल तर त्या अनुरोधाने प्रभावळीत रंगमिश्रण निरनिराळं असू शकतं. श्री भगवान दत्तात्रेयांच्या व योग्यांच्या प्रभावळी पिवळसर असतात. सूर्य तेजाची शुभ्र, उग्रतेची तामसी वृत्तीची लालसर म्हणजे भगवान शंकर हे उग्र दैवत. तसंच गण, वेताळ हे उग्र. क्षुल्लक देवदेवतांची प्रभावळ लाल असते. त्यानंतर रंगकारिका आहे. त्यात रंगांचं सूक्ष्मातिसूक्ष्म पृथक्करण, त्यांच्या छटांचे माहिती आहे आणि छटांवरून प्रवृत्ती व विचार कोणते असतात त्यांची जोड घातलेली आहे. अभ्यासाने ते सहज साध्य आहे. म्हणजे प्रथम सहजासहजी न दिसणारी प्रत्येक व्यक्तीची प्रभावळ सूक्ष्म दृष्टीने पाहायला शिकायचं. ती प्रभावळ दिसू लागली की ती ज्या ज्या रंगाची बनली असेल त्या त्या रंगाचं पृथक्करण करायचं. त्यात आधिक्य कोणत्या रंगाचं आहे ते ठरवायचं आणि नंतर कारिकेप्रमाणे प्रत्येक रंग त्या वृत्तीचा निदर्शक आहे ते शोधून त्या व्यक्तीची प्रवृत्ती ठरवायची. प्रवृत्ती आणि वृत्ती समजली की त्याचे मनात अगर अंतःकरणात कोणते विचार चालू आहेत हे कळणं अवघड नाही. मी सर्व स्पष्टीकरण ऐकलं. अगदी सोपं वाटलं. पण अजूनपर्यंत पुढचे धडे मिळाले नाहीत अगर हे पृथक्करण कधी जमलं नाही. मात्र कधीकधी सकाळी सूर्यकिरणांकडे पाठ करून व्यक्तीला उभं करून त्याकडे किलकिल्या बारीक नजरेने पाहिलं तर मात्र त्याच्या शरीराचे बाह्य रेषेबरोबर एखादी चमकदार रेषा किंवा रुपेरी कडा दिसते इतकंच. पण पुढील धडे मिळाले नाही, ते तसेच राहिले.